उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं. लोकशाहीच्या सणात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. शिंदे म्हणाले की लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करून आपल्या शहराच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा. तसंच आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर सोयीसुविधांसाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मतदान करताना केवळ राजकारण नव्हे तर आपल्या परिसराचा विकास, नागरी सुविधा आणि पुढील पिढ्यांचं भविष्य लक्षात घेऊन मतदान करावं, असं आवाहन यावेळी शिंदेंनी केलं. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याने यामध्ये प्रत्येक मताचं महत्त्व अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदानानंतर बोटाला लावलेली शाई ही अनेक वर्षापासून वापरात आहे. ती शाई सुरक्षित असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच वापरली जाते, असंही त्यांनी सांगितलं. अलीकडे काही ठिकाणी या शाईबाबत संभ्रम आणि चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण. लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे. कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं. सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा एका मताचं देखील मोल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे आणि म्हणून सर्वजण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करतायत आणि मी एवढंच सांगेन की सगळ्यांनीच मतदान करावं. त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल, शहराचा विकास असेल, त्याचबरोबर त्या ज्या काही सोयीसुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे. मतदान प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पार पडली पाहिजे आणि उद्याचं भवितव्य आपलं जे आहे सुरक्षित केलं पाहिजे. सर, थोडा तुम्ही जी शाही दाखवली तुमच्या बोटावरची त्यावेळेस राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, सॅनिटायझर लावल्यावर ही शाही निघते, तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? मी आता निवडणूक आयोगाच्या काकांनींशी बोललो मगाशी. ते म्हणाले ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असं करतो मार्कर, पण आता ते डायरेक्ट हे करतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे. सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे. मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली असण्याची आहे. अनेक ठिकाणी मशीन ज्या आहेत मशीन त्या बंद पडलेल्या आहेत. अगदी एक दीड तास दुसऱ्याने मतदान सुरू झालं. त्यामुळे मागणी होती की तो तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा. इलेक्शन कमिशनकडून यामध्ये अजून उत्तर आलं नाही. जिथे जिथे मशीन बंद पडलेल्या आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी मतदार वंचित राहू नये म्हणून तो तिथला वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा तर त्या मतदान 5 वाजेपर्यंत का 6 पर्यंत 5:30 पर्यंत आहे. त्या 5:30च्या आतमध्ये सगळे लोक जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं. त्यामुळे कुणी वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी. काही पक्षाने टीम नेमली आहे स्पेशल दुबार मतदान थांबवण्यासाठी. नाही, दुबार मतदान होऊच नये, पण एकदा मतदान केलं की त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे. ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे. सर, जिस तरीके से आज आप मतदान देख रहे हैं, क्या उत्साह लोगों में नजर आता है? आपको वोटिंग परसेंटेज बड़ा है, खास मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं है, बाहर कम प्रतिशत होता है. वही मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था. तो मुंबई में वोटिंग परसेंटेज
सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है। इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का, और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए, और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए। लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा। इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है, राज ठाकरे उद्धव ठाकरे उस पर आपत्ति जताते, कहते हैं कि ये निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके ऊपर भरोसा नहीं दे रहे हैं। नहीं, इससे इसमें डबल देखिए, वोटिंग हो सकती है उसकी। नहीं, इसके लिए डबल वोटिंग, वो तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना, सभी पार्टी के पोलिंग एजेंट है। डबल वोटिंग करने वाला तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए, और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है। और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से पूछा है, तो उन्होंने कहा कि 2012 से ये इंक का यूज़ करते हैं। पहले सिर्फ वो इससे लगाते थे, इंक बॉटल से, आज वो डायरेक्ट लगा रहे हैं, लेकिन इसमें मार्कर से। लेकिन मेरा इतना ही है कि वो जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे, और कोई भी तरह का उस नागरिकों को कोई भी उस पर शक ना आए, ऐसी प्रक्रिया चुनाव आयोग ने करनी चाहिए, और कोई भी इसमें से वंचित ना रहे वोटिंग से। सभी लोगों का वोटिंग का अधिकार जो है वो उनको मिलना चाहिए। लोकशाही में सभी लोगों ने मतदान करना चाहिए, इसलिए मैं सभी मतदाताओं को आह्वान करता हूँ, विनती करता हूँ कि आप सभी लोग जो अपना अधिकार है, एक वोट का बहुत कीमती वोट होता है अपना, इसलिए सभी लोगों ने मतदान करें।